आता फ्रँचायझी बिझनेस हे खूप क्रेज चालू आहे सध्या. म्हणजे मोठ्या प्रमाणात तरुण वर्ग जो आहे ना, तो फ्रँचायझी बिझनेसकडे वळलाय आता. म्हणजे ज्या पद्धतीने हे जे फ्रँचायझी विकणारे मंडळी आहेत, ज्यांचा मूळ व्यवसायच फ्रँचायझी विकणे आहे, ते ज्या पद्धतीने रील वगैरे करतात, ज्या पद्धतीने त्यांचं प्रेझेंटेशन आहे, सो तरुण वर्ग जे आहे ना, ते मोठ्या प्रमाणात तिकडे अट्रॅक्ट होते, की अरे खूप छान आहे, हे आपण करूया. कारण यांच्या ब्रँडचं ऑलरेडी नाव आहे, लोक ओळखतात, विश्वसनीयता निर्माण झाली आणि याच्यामध्ये आपण पैसे टाकले तर आपल्याला काय गल्ल्यावरती बसायचं आहे आणि फक्त कलेक्शन करायचं. आणि त्यासाठी ते इकडून तिकडून पैसे उभे करतात, काहीतरी विकतात, सोनं नाणं गहाण ठेवतात आणि व्यवसायाची सुरुवात करतात. पण सुरुवातीच्या काही दिवसानंतर त्यांना असं कळतं की अरे आपल्याकडून तो व्यवसाय व्यवस्थित चालत नाहीये. माझा इकडे फ्रँचायझी ओनरची चुकी आहे का? तर नाही, फ्रँचायझी ओनरने त्यांचा जो मॉडेल आहे ना, तो व्यवस्थित एस्टॅब्लिश केलाय. पण आपण जिकडे फ्रँचायझी व्यवसाय आपण चालू केलाय, तिकडचं लोकेशन नेमकं त्या व्यवसायासाठी योग्य आहे का, हे आपण स्वतः तपासून पाहणं गरजेचं आहे. किंवा जी वस्तू आपण विकतोय त्याची खरंच इकडे डिमांड आहे का, इकडे ते मंडळी आहेत का जे हे वस्तू विकत घेतील, इकडे टीम हायरिंग कशा प्रकारे चालते, टीम मॅनेजमेंट कशा प्रकारे आपण केलं पाहिजे, याची मार्केटिंग योग्य पद्धतीने आपण कशी केली पाहिजे, याचं जे प्रॉफिट अँड लॉस आहे किंवा याचं जे अकाउंट्स आहे बिझनेसचं, ते आपण कसं मॅनेज केलं पाहिजे, या ज्या बेसिक गोष्टी आहेत ना, या आपण पुढाकार घेऊन शिकणं गरजेचं आहे. आणि इकडे जर का आपण व्यवस्थित पूर्णपणे ताबा आपल्याला घेता आला तर फ्रँचायझी बिझनेसमध्ये सुद्धा आपण खूप चांगल्या पद्धतीने सक्सेसफुल होऊ शकतो.